अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. बेसावना बघा, आज मला मोप रिक्वेस्ट होती सुक्या मावऱ्याची की सुक्या मावऱ्याचा सोकटवणी बनवून दाखवा, बोमलाचा, आंबेडीचा, कोलबाचा. तर मी आज काय बनवत आहे माहिती आहे? बगी मावरा, सुक्यो बगी असतात बघा. तुम्हाला मी आता दाखवीन. हे बघा, ह्यो तोडून मी धावून पाण्यात फुगत ठेवले होता. सुमसुमा पाण्यात लायचा फुगत ठेवले होता. ते बघा, बेस मसालू बघ्यो हात माशाअल्लाह माशाअल्लाह. हा. आणि बघा. याचा निजदा काय बनते बघा बगी मावरा. बघा आणि बगी. बघा बगी मावरा. आता ती बगी मावरा ठीक आहे. अगदी हा, हे आता दाखवते ना मी काय आहे ती. बोल. वैंगा आहे, हे बटाटे हात, बगी वैंगा बटाटे, त्यातल्या आंबट टाकियाचे आहे ती कोगबा हात, आणि त्याचा ह्यो मसालो तयार केलो आहे. ह्यो व्हिडिओ मी शॉर्ट अँड स्वीट बनवणार आहे फटाफट. त्यातल्या मी आता 1 वाटी खोबरा घेतली. जैसा की ही 1 वाटी आहे त्याची मी 1 वाटी खोबरा घेतलो आहे. 2 लसणाचे बंच घेतलो आहे. 3 हिरव्या मिरच्या घेतलो आहे. मुठी भरून कोथिंबीर घेतलो आहे. 1 चम्मच जिरा घेतलो आहे, हा टीस्पून. अर्धे टीस्पून हळद पावडर घेतलो आहे. त्याच्यानंतर ही कोथिंबीर ते बोललो मी, असं सगळं घेऊन मी वाटलो आहे. आणि गावठी तरीक्याने मी आता ह्याचा बगीचा हलदवणी बनवत आहे. मोप रिक्वेस्ट होती सुक्या मावऱ्याची रेसिपी दाखवा, तर मी तुम्हाला दाखवत आहे. बघा माझ्या तरीक्याने मी कशी बनवत आहे. सगळे इन्ग्रेडियंट्स रेडी आहात. आणि मी आता गॅस चालू करून पॅन गरम करा ठेवत आहे. बाकी कोण कोण बगी पसंत करते? आपल्या कोकणातला ती फेमस आहे. यो बघ्यो मस्तपैकी आपण फ्राय करून पण खाऊ शकता. डाल भाजी फ्राय, सुक्की बगी फ्राय पण मग मस्त लागते. जबरदस्त लागते यार कसमची. चालण्या हलदोनीपेक्षा फ्राय बेस वाटते. सही आहे. चला. तर चला, पॅन गरम झालाय. माशाअल्लाह. बघा, याला मी तेल टाकलो आहे. माशाअल्लाह. म्हणा तेलाची क्वांटिटी मला बेस लागते. आणि रेली बात, मी तुम्हाला मसाला दाखवताना मेन जी चीज होती तीच बोली आहे सर, लाल मिरची पावडर. आपला लाल मसालो. येस, लाल मिरची पावडर मी घेतलोय 3 टेबल स्पून फुल घेतलो आहे. बघा आता टेबल स्पून म्हणजे मी काय सांगू त्याला अंदाज त्याला. ही जी चम्मच आहे ती 3 धरून चाला. हो. आणि आता मस्तपैकी हलदवणी बनणार आहे. आपली जी कोकणी माणसा गल्फला असतात, जे हे आहात काय त्याला बोलतात, बॅचलर्स आहात, त्याच्यानंतर शादी सुद्धा पण असतात, ते शिफ्ट होतात तिकडे, मतलब आपल्या रोजी रोटीच्या पाठीवर असतात. आणि ती लोक सुट्टीवर जेव्हा येतात तेव्हा ही सगळा सुका मावरा भरून घेऊन जातात. मग तिकडे ती लोक बनवून खातात. पण त्यांना आसानी होते बघून ते लोक बनवतात. हो. तर त्या लोकांची मोप मतलब कॉमेंट्स असतात की आम्हाला मदत होते तुमची रेसिपीज बघून. ड्युटीवरची आईला की आम्हाला मातला हे सगळी चीजं बनवून आसानी होते, मतलब कोकणी चीजो. माशाअल्लाह. माशाअल्लाह माशाअल्लाह, बहुत ही अच्छा दिख रहा है. सुभान अल्लाह. एक नंबर. मोठीच मावऱ्याचा व्हिडिओ नाही टाकलो आहे. इन्शाअल्लाह दुआ करा कसला भिजतो ना मावरा मिळून द्या. तर मग इन्शाअल्लाह आपण हलदवणी बनवू आणि त्याचा रेसिपी दाखवू. हा आहे. त्याच्याऐवजी बघीन सुरमई मच्छी मिळली ते मला सुरमई फिशची बिर्याणी खायचं मग याद येतंय. होय, दुआ करा. आता जरा ह्याला मी बंद करून 2 मिनिटं मसाला तळून घेत आहे. 2-3 मिनिटं मसाला तळ्याला ठेवला होता.
मीठ नाही टाकलं मी, मीठ टाकताय आधी. आणि आपण बगीचा कवा सुक्का कच्चा पण सुक्का मावरा टाकियाच्या शिजवायच्या आधी मीठ कमी टाकियाचं ह्यासाठी की मावरा कवा कवा खारा असते ना, मीठ लावून सुकवलेला असते. सुकवलेला मावरा खाराच असते. हा, यासाठी मीठ कमी टाकायचं. तर मी मीठ कमी टाकताय आहे. आणि बगी पण माशाला खारी आहे, धवून छान घेतलो आहे. आणि आता ही बगी मी हलदोण्यातलं सोडताय आहे. हलदोनी मतलब मी अजून त्याला पातळ नाही केलो आहे, थोडासा पाणी लावलो होतो जारला. माशाअल्लाह. माशाअल्लाह. अल्हम्दुलिल्लाह. मी ह्याला बगैर खोबऱ्याचा पण बनवता, तिथे आणखीन टेस्टी लागते. कलसवणीचा बोला किंवा याचा मिक्सरला मुकी लावायची. आता त्यातलं मी बटाटे टाकीन. हा, आता ह्याला मीडियम गॅसवर मी 5 ते 7 मिनिटं सोडीन. आणि तुम्हाला वाटत असेल की कोबा का नाही टाकलू, तर कोबा ह्यासाठी नाही टाकलू आहे की आता बटाटे टाकू. कोबा टाकलू ते बटाट्याला पील धरेल आणि बटाटे काय शिजणार नाही. तेव्हा आता बटाटे हाफडून जाईल की त्याच्यातला मी वैगा टाकीन आणि कोबा टाकीन. चला मग. माशाअल्लाह. हो, माशाअल्लाह. काय कलर आहे बघा. हा, अगदी सुका टाक बनवून घेतलो आहे. कोकणियों का खाना. माशाअल्लाह, एक नंबर गेलाय. याला थोडासा पाणी टाकून त्याला पातळ करताय. आणखी पाणी लागेल. सही आहे. अल्हम्दुलिल्लाह. आता मी त्यातला मीठ चेक करीन, कमी है जास्ती है. थोडा कमी वाटतंय आहे, तर मी थोडा मीठ टाकणार आहे इंशाल्लाह. कोकमा टाकीन. कोकमा धुवून फुगट टाकली होती. कोकमा टाकीन. हे आमच्या पंचनदी कोलतरेची कोकमा आहात. होय होय, खास करून पंचनदी. आता त्याच्यावरती मी वैंगे कापून धुवून ठेवले होते. वैंगी ब्रिंजॉल्स. येस. हे आता कापून त्याला खाली मारून 5 मिनिटं मी शिजत ठेवली. एक नंबर जाईल आहे. यातला नाही ना आम्ही लोक आधी ड्रम स्टिक बघा, शिंगो शेगलाचे शिंगो येतात ते आता नाही आहे. तो पण टाकता आणि त्याने ते एकदम जबरदस्त टेस्ट येते. पण आता फिल वक्त तो हात नाही. बघून मी जी चीज अवेलेबल होती त्या चीजेतला मी बनवलो आहे अल्हम्दुलिल्लाह. आणि खुशबू ते काय खुशबूचे माशाअल्लाह रेडी झाला की मी तुम्हाला जिया आठवता का ते जाऊ नको. हा, माशाअल्लाह दोन्ही इज रेडी. तो तुम्हाला खुशबू येते की नाही? येस, माशाअल्लाह. व्ह्यूअर्सला विचारा खुशबू येते की नाही. सही बोला. हा, अगदी तुम्ही बघलाव तरी तुम्हाला समजात येईल. कोथमीर शिपीन माशाअल्लाह. आणि दुसरी बात काय माहिती आहे, जेव्हा सुक्या म्हावऱ्याचा सुकवणी जैसा पण आम्ही हलदवणी बनवतो आणि मग ती रातची राहते आणि शिल्ला होते, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसात सुबाला जेव्हा आम्ही 8:30ला 9ला 10ला रोटी खातो, त्याच्यासोबत जेव्हा आम्ही लोक शिल्ला हलदवणी घेतो ना रोटीची खाया, तितकं जबरदस्त टेस्ट वाटते ना माशाअल्लाह. गॅस बंद करताय हाय आणि बघा माशाअल्लाह. अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, कैसे हो सभी?
बघा आमच्या अक्कूचं काय चाललंय बघा हा जरा. आणि माझ्या गल्फवाल्या बंधूंनो, माझ्या भावांनो, गल्फला जितके माझे भाऊच येतात कामावरशी यायला की तुम्ही नक्की यायचा हलदवणी बनवा. सुकटवणी, आम्ही सुकटवणी बोलताव. बनवा आणि खावा आणि कन्वा आप्पाला तुमचा रिव्ह्यू पण द्या की तुमचा हलदवणी कैसा बनला आहे. याच्यासोबत मी नक्कीच तुम्हाला रोटी खाणार आहे. वाव, सुपर आहे ना बघा. माशाल्लाह, हाँ क्या बात है. देखो बगी खा के देख. ती गरम गरम आहे ना हो. काही चीज ऐकतात हे गरम नाही खाऊ शकत, काही चीज गरम बेस लागतात. मला ही सगळं भाजी पसंत नाही. इकडे बघा, इकडे बघा. मी डाळ, घाण, अचार आणि पापड, अंडा फ्राय ही बाप रे खाते. बाप. म्हणून मी माझ्यासाठी कवट बनवलं. मगूनच तू सुकट बोंबीला माझ्या सुकट नाही खाता मग सुकट खाशील ते मस्त होशील. माझ्या अक्कूचा ते हीच नाटक आहे. रेशमी खाला, रेशमी चिचा नाही बलके रेशमी खाला. चला. हर चीजे तिचे रेस्ट्रिक्शन्स आहेत. मला ही नको खाया, मला ही नको पेनिया. तर आता बघा थोडंसं हलदवणी मी चाकून बघीन. माझी बुवा होती, बुवा म्हणजे माझी पप्पाची मम्मी, हा, जी केरळवाली होती. कोची बुवा. पण कोकणातला नेऊन माझ्या आजोबांची शादी करून अगदी प्युअर कोकणी बनली होती. आणि तिला 3 टाइम हलदवणी लागत होता. हलदवणी माझी सुबाला रोटीची हलदवणी, दुपारी रात्री हलदवणीच्या शिवाय ती जेवी तुझी आणि ती आदत तिने मला देऊन गेली आहे. काय आयशा बुवा पण तशीच होती गे. येस. पहिल्याची माणसं म्हावरा बोलला होते हीच त्यांचा गुजराण होता. समंदरच्या किनारे ऐशीच नाही माणसं बसली तर. हेच आहे का. हा, मी बोलला माझी आजी कोची बुवा आणि तिचं नाव फातिमा होता. येस. ते कोचिनशी एर्नाकुलमशी होती आणि येता मरहूम है, अल्लाह तिला मरहुमा है, अल्लाह तिला जन्नतुल फिरदौस लाला से अला मकाम अता फरमाओ. आमीन. जन्नतुल फिरदौस सगीरा कबीरा गुनाह माफ कर दीजिए. कारण आम्ही इंसान जे आहोत ते गलतीचेच पुतले आहोत. त्याचप्रमाणे माझी आजी आयशाबुवा पण होती, ती पण मरहुमा आहे, अल्लाह तिला पण जन्नतुल फिरदौस लाला से अला मकाम अता फरमाओ. सगीरा कबीरा तिचे पण गुन्हा माफ करू. आणि काल 1 तारखेला जानेवारीला तिची वर्षी होती आणि आज किती वर्षा झाली कनो दुनियाची पास्ट 28 वर्ष कम्प्लिटेड. हा. येस. ते काल आम्ही कबरेवर जाऊन जी के ती कबर आता दुसऱ्याच्या अंडरला गेली आहे. म्हणजे ती समजा आता बाजूला पुऱ्या कोलतारवाल्यालाही बाज जाते. आपला कब्रस्तान जी आहे कमीत कमी 2.5 ते 3 गुंठा ती जागा भाटकर बोलून लोक आहात से समजा आता सगळ्यांची नावं नाही घेऊ शकत. त्यांची मापणी ती जागा निघाली. ती जितके पण कब्रो आहात कमीत कमी 20-25 कब्रो तिच्या हातल्यान गेले. ते तिने ती कंपाऊंड बांधला पुरा आणि तिने घेतला. ते तिचा निघाला म्हणून तिने घेतला. ते आम्ही तिला गुजारिश करून गेलो आणि त्या कबरेवर जरा दुआ केला आणि आईलो परत. पण ही आमची अशी वर्षी झाली. ते बोलायचं तात्पर्य हे आहे की समंदर किनारे जी लोक राहतात ती म्हावरा खाऊच असतात आणि म्हावरा ही त्यांचा गुजराण आहे. आणि अल्लाह तालाने ती नियामत केला आहे की पकडा ताजी ताजी आणि खावा आणि स्वस्त द्या. माशाअल्लाह. मस्त रहा, मजेत रहा, खावा पिवा मजा करा. पण ज्या रबुल इज्जतनी रबुल करीमने हमला खाया दिला नाही त्याला एहसान मानत रहा, शुक्र अदा करत रहा. तवा आम्ही ही त्याने फिट रहो आणि आमच्या रिझल्टला अल्लाह पाक बरकत. चला मग कोकण की दुनिया 2324 शी आयशी जुळून राहा इंशाअल्लाह. मोके तुला आम्ही रेसिपीज दाखव, मोके जागा दाखव, मोके बातू बेस करू. दुआ याद ठेवा. आणि एक बातीचं मला जवाब द्या. आज फ्रायडे होता आणि तुम्ही लोक लाईव्ह वर का नाही आलो? मोबदीच आम्ही नाही आला म्हणून तुम्ही आज नाही आलो. नाराज आहो काय? नाराज नको हो प्लीज. जर तुम्ही आज लाईव्ह वर नाही आला युट्यूबवर ते परवा आम्ही संडेला 3 वाजता फेसबुकवर येणार आहोत. फेसबुकवर लाईव्ह याला इसरू नको. चला मग अल्लाह हाफिज. टेक केअर. आकिबाचा अंडा बघा, अंडा खिमा म्हणतोय. माशाअल्लाह. चला मग सुका मावरा नको, वाला पण नको, आणि अंडा चिकन इतकाच द्या तिला. अल्लाह हाफिज. टेक केअर. हॅव अ नाईस टाइम. गुड नाईट.